नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत कोबीची चायनीज भजी। त्याच्यासाठी आपण हा कोबी एकदम पातळ चिरून घेतलेला आहे। धुवून घेतलेला आहे आपण, एकदम पातळ असा चिरलेला आहे। त्याच्यानंतर इथं आपण आलं लसूण पेस्ट घेतली। हा सोया सॉस घेतलेला आहे, 1 चमचा सोया सॉस घेतलाय। आता इथं भजी मी 3 ते 4 माणसांसाठी करणार आहे, तर इथं 1 चमचा सोया सॉस घेतला आणि मोठा चमचा घेतला आपण पोहे खायचा जो टेबलस्पून असतो तो घेतलेला आहे। आलं लसूण पेस्ट घेतली 2 चमचे। त्याच्यानंतर हा चिली सॉस 1 चमचा घेतलाय। मीठ घेतलंय, बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली। इथं घेतले आपण लाल मिरची पावडर, हळद घेतली आणि हिंग घेतलेला आहे। इथं आपण 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक अर्धी वाटी, आपण अर्धीला थोडीशी वाटी भरून आपण बेसन पीठ घेतलेलं आहे। आता हे सगळं आपण ह्या कोबीमध्ये मिक्स करणार आहे। आता ह्या कोबीमध्ये आपण ही आलं लसूण पेस्ट टाकणार आहे। हे पहा, 2 चमचे आपण आलं लसूण पेस्ट घेतली। आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे कोबीमध्ये आपण। आता ही हिरवी मिरची घेतली, ही हिरवी मिरची टाकणार आहे आपण। त्याच्यानंतर हा जो चिली सॉस आहे हा टाकतोय आपण। हा सोया सॉस टाकतोय, हे मीठ टाकतोय, थोडासा हिंग, एक अर्धा चमचा हिंग टाकतोय आपण। हळद टाकतोय अर्धा चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा टाकतोय आपण। ही कलरची मिरची पावडर आहे। आणि आता हा जो तांदळाचं पीठ आहे 2 चमचे ते टाकले आणि आता हे अर्धी वाटी आपण बेसन पीठ टाकले। आता हे सगळं आपण छानपैकी मिक्स करणार आहे, मी दाखवते। आता आपण थोडंसं पाणी टाकून हे पीठ कालवून घेतोय। हे पहा, अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला, कारण आपल्या कोबीला ऑलरेडी पाणी सुटतं बरं का। आपण ज्यावेळेस हे बाकीचे सॉस वगैरे टाकलेत, मीठ टाकले, तर हे कोबीला पाणी सुटलेलं आहे। तर आपण हे असं कोबी छानपैकी ह्या पिठामध्ये कालवून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे हा आपल्याला सगळं एकसारखं मिक्स करायचं आहे। एकदम थोडंसं पाणी आपल्याला लागलेलं आहे, मी जास्ती पाणी नाही घातलेलं, कारण कोबीला मी सांगितलं तुम्हाला पाणी सुटतं। आणि बाकीचे जे आपण सॉस घातलेत ते सॉससुद्धा, त्या सॉसचं सुद्धा पाणी असतं, त्याच्यामुळं असं आपल्याला करून घ्यायचंय। आता आपण भजी टाकणार आहे। इकडे मी तेल तापत ठेवलंय बघा कढईत। हे पहा, आपण आता भजी टाकतोय। तेल चांगलं तापलेलं आहे आपलं। आपण कांदा भजी कशी करतो सेम तशीच करायची, फक्त ह्याला आलं लसूण पेस्ट टाकायचं आणि चायनीज आपल्याला टेस्ट लागावी म्हणून थोडेसे सॉस टाकायचे, बाकी काही नाही, सेम आहे, असं आहे। हे पहा, छानपैकी आता आपण ही भजी चांगली कडक होईपर्यंत तळून घेणार आहे। मीडियम गॅसवर तळायचेत आपल्याला। आता आपण भजी ही कढईतली पलटून घेतोय। एका साईडने आपली भजी तळलेली आहे। आता ही दुसरी साईड आपण हे झाऱ्याने अशी भजी पलटी करतोय। हे तळायची भजी आपल्याला आणि मग आपण काढून घेणार आहे। आता आपण ही भजी झालेली आपली तळून, आता आपण काढून घेतोय। छानपैकी तळून झालेली आहेत, अशी कडक एकदम। हे पहा, अशा पद्धतीने आपली भजी तयार आहेत। करून बघा, खाऊन बघा। बाहेर पाऊस पडतोय, थोडंसं काहीतरी चटपटीत खावंसं वाटलं म्हणून आज आपण चायनीज भजी केलीत कोबीची। थोडासा वेगळा प्रकार, कांद्याची बटाट्याची भजी तर आपण नेहमी खातोच, पण म्हणलं आज आपण कोबीची भजी करून बघावी। खूप छान भजी झालीत बरं का। अशा पद्धतीने तुम्ही भजी करून बघा, खाऊन बघा, मला कमेंट्स द्या। माझा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद मंडळी। छानपैकी आपली भजी अशी कुरकुरीत झालेली आहेत। मी एक खाऊन दाखवते तुम्हाला। छान
छानपैकी भजी ही कुरकुरीत होतात. जशी आपण कांदा भजी करतो तशीच ही भजी पण कुरकुरीत होतात. बाहेर पाऊस पडतोय, पावसाची मजा घेत भज्याचा आस्वाद घ्या आणि अशा प्रकारे भजी करून बघा, खाऊन बघा. धन्यवाद मंडळी.